समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. साधनांची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष हरित मनवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लावे अखंड तुझीचा नेतारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. संभाजी राजे आपल्या निवडक माणसांच्या विरोधात संदेशावरून पोहोचले. संविधानाच्या लढ्यामध्ये मुक्काम आहे. संविधानाच्या लढ्यात मुक्कामाला असताना ही चोरीने धाकधुका केला, गणोजीची निकाल विसर झालेला. नमस्कार. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा दारकरी हेमंत मधुकर खटावकर. आज आम्ही मोती चौकात धर्मवीर बलिदान मास धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं जे बलिदान झालं हे आज आम्ही विसरू शकत नाही. जन्मदून मी विसरू शकत नाही. त्यांचं बलिदान हे 40 दिवस चाललेलं होतं. महाराजांचा तुकडे तुकडे करून छळ केला. त्यांचे अवयव वडुतुळापूर येथे भीमा भामा इंद्रायणीच्या तीरावर त्यांचा देह त्यांनी देव देश धर्माच्या कार्यासाठी आपलं बलिदान दिलं. असं हे बलिदान जगात कुठल्याही राजाचं झालं नाही. सांगायला इतकं अत्यंत दुःख होतं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असते तर आजचं ही परिस्थिती वेगळी झाली असती. पण आपल्या हिंदू धर्माचं दुर्दैव म्हणावं लागेल की अनेक शत्रू महाराजांनी त्यावेळेस अंगावर घेतले. 125 लढाई ते हरले नाही. पण संगमेश्वरला त्यांना सरदेसाईंच्या वाड्यात तिथं न्यायनिवाडा करायसाठी गेले असताना मुकरब खान रणदुल्ला खान यांनी बरोबर कावा करून महाराजांना पकडलं आणि त्यांचा छळ तिथून जे सुरू झाला ते वडुतुळापूर आणि महाराजांची महामृत्युंजय अमावस्या पुण्यतिथी बुधवार दिनांक 18/3/2026 सायंकाळी 6 वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची निघालेली अंत्ययात्रा ही मुकपथ यात्रा आपण काढणार आहोत. तर या मुकपथ यात्रेमध्ये सुद्धा सर्व सातारकरांनी आपलं वेळ काढून आलं पाहिजे. आपल्या राजासाठी देव देश धर्माच्या कार्यासाठी आलं पाहिजे. एवढे बोलून समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.